दूध भेसळी संदर्भात तिथं आम्ही आता पीक पण केलेले आहेत आता. आणि दुसरं त्यांनी लगेच इथं येऊन पूजनला येऊन आता त्याला सगळं गाईड करणारे भरपूर आहेत. लगेच त्याच्या विरोधात आता केस पण दाखल केलेली आहेत तहसीलदारांकडं. एवढे दिवस आम्ही सगळ्या लोकांना सौजन्याने कोणाला परवानगी आपण काढायला लावतच नाही. माझ्याही पाईपलाईन दुसऱ्यांच्या वावरामधून आहेत, तशा माझ्या याच्यातून 5-25 गेलेले आहेत. नदीला आमचा एक प्लॉट आहे, तिथून तर सगळ्या पाईपलाईन आमच्याच शेतात दिल्या, तिथे डेव्हलप करताना आणि काही नाही. आता काय न्यायालयात प्रकरण गेले, काय न्यायालय निर्णय देते ते. पण शेतकरी म्हणून तुमचं सकारात्मक भूमिका राहील का? बघा, आम्ही कधी कोणाला अडवलं नाही. तुम्हाला मी सांगितलं त्याची लाईन कुठून होती, आमच्याच याच्यातून. मग आम्हाला इथून मग फोडता येत नव्हती, काढून टाकता येत नव्हती, पण आम्ही तसलं करणार ते नाही. त्यांना परवानगी देणार का? मी काय म्हटलं तर त्यांनी न्यायालयाचं दार त्या ठिकाणी ठोठवलंय, आम्हाला आरोपी केलंय. आम्हाला जर कोर्टाची जर नोटीस त्या ठिकाणी, आमची बदनामी मीडियाला तुम्ही त्या ठिकाणी करताय. आता मीडियाला गेलं म्हणजे काय, ते फक्त इथलं 2 गावापुरतं राहिलं का? सगळीकडेच गेलं ना. तुम्ही एक जाणकार आहात, जिल्ह्याचे नेते आहात. जमिनीच्या 3 फूट खालून पाईपलाईन कोणी नेऊ शकतं ना? थोडं सौजन्य दाखवाल का? वाणी साहेब, तुम्हाला तेच सांगितलं की आतापर्यंत आमच्या जमिनीतून गेलेली. आता लेवल करताना त्याची एकट्याचीच काय 6 पाईपलाईन फुटल्या ना. नावं सांगू का? फुल्यांची फुटली, वाघ सरांची त्या ठिकाणी फुटली, गावची वॉटर सप्लायची फुटली, माझ्या स्वतःच्या 2 त्या ठिकाणी फुटल्या, त्याचबरोबर एक बारवेंची फुटली. आता तेच सांगत बसू, तुम्ही नावं सांगितलं त्यांना जाऊन विचारा. सर, दुसरा एक मुद्दा, वळसे पाटलांनी दूध भेसळी संदर्भामध्ये त्यांचा संपूर्ण दौरा सांगितला. मी या तारखेला कुठे होतो, त्या तारखेला कुठे होतो. त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं किंवा दूध भेसळीमध्ये काहींची नावं पुढे येतात, ते असं प्लेन म्हणाले कोणी असेल त्यांच्यावर मी कारवाई व्हावी. परंतु तुम्ही जेव्हा आंदोलन केल्यानंतर ते काल जरा जास्त ठोस बोलले आणि ते म्हणाले विष्णू काकांनी आपला पुतण्या आहे ते सांगायला पाहिजे होतं. ते म्हणाले त्यांच्या वतीनं मी माफी मागतो. कसं पाहता? हे बघा, मी तुम्हालाही सांगतो, त्यांची एक पद्धत आहे, खोटं बोल पण रिटून. मी काय विचारलं, दिल्लीला गेले, कांद्याच्या बाबत का बोलले नाही, की काय निर्णय त्याच्या ठिकाणी घेतला, मी इकडे गेलो तिकडे गेलो. तुम्ही जाऊन काय पदरात पाडलं कांद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं काय? म्हणले 24 तासात सगळे रस्ते चालू केले. तुम्हाला मी फोटो निश्चित गावाची नावं सांगितली, बोधनेवाडी, पादालीवाडी, उगलेवाडी. आजही लोकांना जाण्या येण्यापाशी रस्ता नाही. कशाला लोकांना फोटो त्या ठिकाणी सांगताय? आमचं म्हणणंच एक होतं की त्यांनी जसे राज्यातले आमदार सगळे तळमळीनं बोलतात, वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांचा निषेध केला जातो. हा तालुक्याला जी बदनामी झालेली आहे, तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून आहात आणि आमदार म्हणून तुम्ही असताना की तुम्ही याच्या संदर्भामध्ये विधिमंडळात आवाज का उठवला नाही, हा आम्हाला त्यांना बरं पत्र पण दिलं नाहीत का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांना खोटं नाटं रेटण्याची सवय त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं आता याच्या संदर्भामध्ये लई याच्यामध्ये आता लांब कशाला, देवदत्त निकम नावाचा कालही मी सांगितलं ना, डमी आणला, खोटा आणला, कुठून आणला, त्यांनाच विचारा ना तुम्ही काय. आणि ते स्वतः सांगतात ना, तो असल्यामुळंच मला 1,500 मी निवडून आलो. आणि तुम्ही एवढं खोटं करताय, हे जनतेने त्यांना नाकारलेलंच आहे. पण आता काय बोलण्याच्या पलीकडच्या गोष्टी. निकम साहेब, आपली एक संस्कृती आहे, कोणी आपल्याला भेटला आपण नमस्कार करतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आता वळसे पाटलांनी लहान मुलाचा जर असा मुका घेतला, तुम्ही तो सुद्धा विषय सध्या चर्चेत आणता. काय तुम्हाला नेमकं काय म्हणायचं असतं? आमचं म्हणणं आम्ही काय सांगितलं की जसं जनतेने त्यांना जमिनीवर आणलं आणि म्हणून आता तिथपर्यंत, नाहीतर पहिली कशी वागण्याची पद्धत होती आणि आता काय स्थिती झालेली आहे हे आम्हाला लोकांच्या निदर्शनास आणलं. सर, शेवटचा प्रश्न, जनरली कुठल्याही संस्थेमध्ये संस्थेचा अध्यक्ष, सचिव किंवा साखर कारखान्यामध्ये चेअरमन, MD किंवा फार फार तर व्हाईस चेअरमन यांच्या धनादेशावर सह्या असतात. तुमच्या भीमाशंकरमध्ये तुम्ही मगाशी वाचून दाखवलं, चेअरमन, संचालक आणि कार्यकारी संचालक अशा तिघांच्या सह्या. म्हणजे संचालकाचा प्रश्न कुठे येतो मग? नाही, आता मी तुम्हाला सांगतो, संस्थेमध्ये 3 लोकांना म्हणजे अध्यक्ष किंवा अध्यक्ष नसेल तर काही ठिकाणी ठराव घेऊन सह्यांच्या अधिकारी इतरांना देता येतात. तर मला फक्त तो विषय, वळसे पाटलांचा बाकीच्यांवर विश्वास नाही का, मग असा अर्थ निघतो ना? नाही, ते काय आता पहिल्यापासून येतं. मी अध्यक्ष असताना त्यांना सह्यांचा अधिकार होताच ना. मी अध्यक्ष, मी तुम्हाला काय लक्षात आणून दिलं की ते जे म्हणले हिशोब कधी देणार, आपली देवस्थानला पैसे देताना तुमची सही आहे ना चेकवरती, तिथं तुमच्या सहीनीच पैसे आले ना, मग हिशोब तुम्ही ऑडिट रिपोर्ट मागून घेतला, सगळं माहिती तुम्ही खोटं का बोलता हे मला त्यांना विचारायचे. आणि जसं आमचं विचारलं तसं मी त्यांना महादेव मंदिराचं काढलं. दूध भेसळ प्रकरणात आता तुमची भूमिका काय राहणार आहे पुढे? आमचं हेच आहे. आता आज देखील शिवसेनेचे काही पदाधिकारी मुंबईला गेलेले आहेत
आता ते वेळ घेतील. मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि FDAचे आयुक्त आणि त्या खात्याचे मंत्री यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत आणि हे प्रकरण कुठल्याही प्रकारे झडपता कामा नये. राजकीय दबावापोटी ही आमची भूमिका राहणार आहे आणि जे याच्यात कोणी आरोपी असतील त्यांना हे कठोर शासन झालं पाहिजे. हा माल विकला कुठं गेला, कारण आता जो भेसळीचा माल गेला आहे याच्या आरोग्यावर काही ना काहीतरी परिणाम झालेले आहेत ना. आज आपल्याला डोळ्याने जेवढे दिसतात लोक तेवढेच फक्त आपण म्हणतो याला कॅन्सर झाला, त्याला याचा त्रास झाला, परंतु आता जे लागण झालेली आहे ज्यांच्यावर आज ना उद्या त्याचे दुष्परिणाम होणार आहेत याला जबाबदार कोण, हे गदाड गेले पाहिजे, कायद्यामध्ये दुरुस्त केलं पाहिजे, कायदा कठोर झाला पाहिजे, यासाठी आम्हाला भेटायचं. एफडीएचे नियम कडक झाले, फॅट आणि SNF कमी असेल तर दूध खरेदी केलं जात नाही असं म्हटलं जातं. नाही आता ते माझं मी तुम्हाला विचारलं की मी शासनाचं एक सर्क्युलर तुम्हाला आता दाखवलं की 3585 असेल किंवा 30, 32, 82, 83 जे काय असेल कमी आधी त्याच्यामध्ये रेटमध्ये कमी जादा प्रमाणामध्ये फरक करतात. लिटरला 30 पैसे 50 पैसे असे प्रत्येक संस्था किंवा शासनाच्या सर्क्युलरप्रमाणे खाजगीवाले वेगवेगळे त्यांच्याप्रमाणे करतात. परंतु त्याचबरोबर की एखादी संस्था आहे तिथं 100 गवळी, 100 गवळ्यांमध्ये 2-3 गवळ्यांचं दूध हे 30 फॅटच्या आतमध्ये येतं, त्याचा SNF 8च्या आतमध्ये येतो. पण कोणाची फॅट ही 4.5 लागते, कोणाची 5 लागते, कोणाची 3.8 लागते आणि SNF देखील तशाच प्रकारे असतो. एकूण जो सॅम्पल तयार होतो फायनल ज्यावेळी तो मार्केटमध्ये विक्रीला येत आहे तर त्याचं ते जे दूध आहे तर ते त्या निकषामध्ये बसतं. आणि संस्था काय करते, दुधाचा दर देत असताना की ज्याचा कमी फॅट आहे, SNF आहे, तर त्याला ते कमी दर देत असतात. आंबेगाव तालुक्यामध्ये काही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खाजगी दूध डेअऱ्या आहेत. वळसे पाटील काल बोलताना म्हणाले त्यांच्यावर झालेली कारवाई तुम्हाला दिसत नाही का? त्याचं उत्तर मी दिलं मग. तुम्ही जिल्ह्याचं बोलले ना. नाही इथलं दिलं तालुक्यात. मग असं काय आहे का तुमच्या कानावर काही? आमच्या कानावरती जे आहे इथली 2 केंद्र वरती कारवाई म्हणजे आता बाकीच्या तुमच्या ठिकाणी चालू आहेत, पण जे याच्यामध्ये आलं ऑन पेपर जे आलं त्याच्यामध्ये ही 2 केंद्र इथली बंद करण्यात आली आहेत आणि त्यांना त्याची जी काही पूर्तता आहे ज्या 75 टर्म्स कंडिशन आहेत, एक शिंगव्याचा प्लॅन्ट आहे, एक मंचर